Hello friend, today we'll discuss about lecture number 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. विद्यार्थी मित्रांनो, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 3 लेक्चर पाहिलेले. आज आपण चौथं लेक्चर पाहून राहिलेलो आहे. आपल्याला चौथ्या लेक्चरमध्ये 2 थेरम शिकायचे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे. ते थेरम समजण्यासाठी तुम्ही मागचे 3ही लेक्चर पाहिलेले पाहिजे, त्याचा अभ्यास केलेला पाहिजे आणि ते लिहून पाहिलेले पाहिजे, तर तुम्हाला सोपं जाईल. आपण या पहिल्या 3 लेक्चरमध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड शिकवली होती. त्या मेथडवर आधारित मी आता एक नवीन थेरम शिकून राहिलेलो आहे. तो केअरफुली बोर्डवर पहा. प्रश्न वाचा. थेरम नंबर 1, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent pair of lines passing through origin. मित्रांनो, त्याचं काय म्हणणं आहे पहा. ax square plus 2hxy plus by square बरोबर 0 हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिलेली आहे, या इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहे, त्या दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तसं आपण शिकलंच होतो. हे जर इक्वेशन तयार करायचं असेल तर ओरिजिनमधून पास होणारी पहिली लाईन u बरोबर 0 a1x प्लस b1y, v बरोबर 0 a2x प्लस b2y, यूचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे इक्वेशन तयार झालं होतं. आता आपल्याला थेरममध्ये काय प्रूव्ह करायचं, या इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहे, त्या 2 लाईन्स ओरिजिनमधून पास होतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण हा थेरम 3 केसेसनं शिकवणार आहे. पहा कसं. लेट जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कोणचं जॉइंट इक्वेशन मित्रांनो पहा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इक्वेशन 1. हे तुमचं जॉईंट इक्वेशन आहे. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0 इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन 2 लाईनपासून तयार झालेलं आहे आणि दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण 3 केसेसचा विचार करणार आहे. बोर्डवर पहा. आपल्याला 4 मार्काला थेरम विचारल्यानंतर कशा प्रकारे प्रूफ लक्षात द्यायचं ते पहा. केस नंबर 1, 3 केसेस. पहिल्या केसेसमध्ये b इज इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन 1 कसं आहे ते पहा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस 0 इज इक्वल टू 0. या दोघांमधून x कॉमन काढा. इथे काय राहिलं पहा. ax प्लस 2hy बरोबर 0. यामधून जर तुम्ही x कॉमन काढला तर ax प्लस 2hy बरोबर 0 आला. याच्यावरून त्याचा असा अर्थ तयार होतो x बरोबर 0 और ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. काय आलं पहा. x इज इक्वल टू 0 और ax प्लस 2hy बरोबर 0. दीज आर 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ह्या ज्या 2 लाईन्स आल्या त्या आल्या तुमच्या. दीज आर 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे, सर तुम्ही कशावर सांगितलं 2 लाईन ओरिजिन पास झाल्या. इकडे पहा. x बरोबर 0 तुम्हाला सांगितलंच. x बरोबर 0 इक्वेशन ऑफ लाईन असेल तर तो y ॲक्सिस असेल. जर ax प्लस 2hxy असेल तर पहा 2hy बरोबर मायनस ax, y बरोबर मायनस a अपॉन 2h इंटू x. म्हणजे कोण तयार होतं म्हणजे घेतं याच्यापासून y बरोबर mx तयार होतो. आणि y बरोबर जर mx तयार झालं तर दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स हे प्रूव्ह करा असं सांगितलं. तर केस नंबर 1मध्ये क्लिअर करायला आपण पहिली केस घेतली b बरोबर 0. तर आपल्याला 2 लाईन ओरिजिनमधून पास होताना दिसल्या. बरोबर आहे. आता तुम्हाला समजा झाला थेरम भेटले 4 मार्क. आपल्याला 3 केसेस प्रूव्ह करणे त्यावेळेस पूर्ण 4 मार्क आपल्याला भेटतील. आता केस नंबर 2 काय पहा. केस नंबर 2 मध्ये आपल्याला सांगितलं आहे त्यानं a बरोबर b बरोबर 0. केस नंबर 2 मध्ये a ची आणि b ची किंमत आपली 0 आली पाहिजे. जर a ची आणि b ची किंमत जर 0 आली तर देअरफॉर इक्वेशन 1. तर ॲक्च्युअल इक्वेशन 1 कसं बदलते ते पहा. इक्वेशन 1 मध्ये a च्या जागी 0 आला. इथं काय आला तुमचा 2hxy प्लस 0 इज इक्वल टू 0.
अशा प्रकारे इक्वेशन डेव्हलप झालं. म्हणजे काय डेव्हलप झालं पहा, 2hxy मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे काय तयार झालं पहा, xy मस्ट बी इक्वल टू 0/2h. 0/2h म्हणजे कोण आलं, 0. xy बरोबर 0 म्हणजे काय आलं पहा, x बरोबर 0, y बरोबर 0. पहा दोन लाईन्स आल्या खाली. x बरोबर 0 इक्वेशन ऑफ y ॲक्सिस, y बरोबर 0 इक्वेशन ऑफ x ॲक्सिस. म्हणजे x बरोबर 0, y बरोबर 0. दीज आर टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इथं वाटलं असतं लिहा, दीज आर two lines passing through origin. आता तुम्ही विचार केला असेल, दोन केसेस एकदम लहान आहे, शिकवायला वेळ लागत नाही, समजायला वेळ लागत नाही. पावर तुम्ही पहिल्या केसेसमध्ये काय केलं, पहिल्या केसमध्ये तुम्ही b इज इक्वल टू 0 घेतलं, तुम्हाला दोन लाईन दिसल्या. केस 2मध्ये काय केलं तुम्ही, a बरोबर 0, b बरोबर 0, तुम्हाला दोन लाईन दिसल्या पासिंग थ्रू ओरिजिन. आता राहिली आपली केस नंबर 3. आता तुम्ही लक्ष द्या, केस नंबर 3मध्ये आपल्याला काम काय करायचं, मोठी केस आहे तुमची केस नंबर 3. केस नंबर 3मध्ये आपल्याला दोन लाईन्स दाखवायच्या आणि दोन्ही लाईन ओरिजिनवरून पास होतात हे सांगायचं. इथं जर विचार केला तर x बरोबर 0, y बरोबर 0 दोन लाईन आल्या. इथं बी x बरोबर 0, y बरोबर 0 आल्या. आता इथं मी x किंवा xच्या दोन लाईन किंवा yच्या दोन लाईन कोणत्याही तयार करू शकतो. तर मी या ठिकाणी केस नंबर 3मध्ये काय करतो, yच्या दोन लाईन तयार करतो. xच्याही चालतात पण मी yच्या दोन लाईन तयार करतो. त्यासाठी केस नंबर 3, b नॉट इक्वल टू 0, इक्वेशन 1 डिवायडेड बाय b. मित्रांनो आपल्या मनाला समजून सांगा, आपल्याला केस 3मध्ये बीची किंमत 0 नाही आहे. आपल्याला काय करायचं, वायच्या किमती काढायच्या दोन. कोणाच्या किमती काढायच्या, वायच्या. जर मला वायच्या किमती काढायच्या असतील तर इक्वेशनमध्ये बी नको, मग मी डिवायडेड बाय बी केलं. काय आलं पहा बरं, a/b x² प्लस 2h/b सो मेनी xy पहा, प्लस या ठिकाणी आलं y² इज इक्वल टू 0. मी बीने डिवाइड केल्यामुळे a/b आलं, 2h/b आलं, b/b कॅन्सल, y² आलं. मला वायच्या दोन किमती काढायच्या म्हणजे मी या टर्मला शिफ्ट करणार. काय आलं पहा, y² प्लस 2h/b सो मेनी xy मायनस a/b x². अशी स्टेप तयार झाली. मग इथं y² प्लस 2h/b xy मायनस a/b x² आलं. आता मला काय करायचं माहिती का, वायच्या किमती काढायच्या. वायच्या किमती काढण्यासाठी या इक्वेशनला लक्षात ठेवा, याला इक्वेशन नंबर 2 असं म्हणणार आपण. आपण या इक्वेशनला सॉल्व करणार कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनं. कशानं सॉल्व करणार, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनं. पुस्तकामध्ये वेगळी टेक्निक दिलेली, आपण वेगळी टेक्निक घेऊन राहिलो. या ठिकाणी मी काय करणार पहा, हाफ इंटू कोइफिशियंट. पहा मित्रांनो काय म्हटलं सर, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ वायचा स्क्वेअर. मला वायमध्ये टर्म काढायची म्हणून हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ वायचा स्क्वेअर 1/2. वायचा कोइफिशियंट कोण आहे पहा, 2hx/b आला, चा स्क्वेअर आला, 2 गेट कॅन्सल. इथं आला तुमचा h² x²/b². काय आला तुमचा h² x²/b². ही टर्म दोन्ही साईडला आपण ॲड करणार. ॲड बरोबर आहे, काय म्हटलं सर पहा, ॲड h² x²/b² इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडमध्ये दोन्ही साईडला ही टर्म मी ॲड करणार. काय होते पहा बरं, ॲड केल्यानंतर इथे येईल y² प्लस 2h/b xy प्लस h² x²/b² इज इक्वल टू. पहा मित्रांनो या ठिकाणी मी काय केलं, h² x²/b² ही टर्म ॲड केली. ही ॲड केल्यानंतर इकडं सुद्धा ॲड केली, h² x²/b² मायनस a/b x². पहा मायनस a/b x². आता ही जशी टर्म ॲड केली तशी कंप्लिटिंग स्क्वेअरमध्ये परफेक्ट स्क्वेअर येतो. कसा येतो पहा, y कोणाचा स्क्वेअर आहे, वायचा. इथं कोणची साईन आहे, प्लस. हा कोणाचा स्क्वेअर आहे, hx/b चा स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर आला तुमचा, hx/b चा स्क्वेअर. आता काय करायचं पहा, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी h² x² मायनस ab x². याला बीनं मल्टिप्लाइड बीनं डिवाइड. लक्ष द्या इथं, बीनं मल्टिप्लाइड बीनं डिवाइड अपॉन कोणाला तुमचं b². बस आता इथं कोणाला पहा, y प्लस hx/b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस मायनस. पहा प्लस इथं x² कॉमन काढलं, इथं राहिलं h² मायनस ab अपॉन b².
आता मला या इक्वेशनमध्ये वायच्या किमती हव्या आहे. वायच्या किमती हव्या म्हणजे काय लिहिलं मी, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. काय लिहिलं मित्रांनो पहा, वाय एच एक्स बाय बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं माझा स्क्वेअर रूट आला, इथं आला माझा स्क्वेअर रूट. काय आहे तो पहा, स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इन ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी. इथं कोणाला पहा, वाय प्लस एच एक्स बाय बी प्लस मायनस एक्स बाय बी अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अशी टर्म डेव्हलप झाली. या टर्मला शिफ्ट करा तुम्ही. चला पहा, या टर्मला शिफ्ट केल्याबरोबर वायाबरोबर काय आलं पहा, मायनस एच एक्स बाय बी प्लस मायनस पहा काय आलं, एक्स बाय बी अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. लास्ट स्टेप पहा, वाय बरोबर एक्स कॉमन काढला, मायनस एच प्लस मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. अपॉन कोणाला तुमचा बी. याच्यापासून दोन लाईन्स तयार झाल्या. दोन लाईन कोणच्या आहे पहा, वाय बरोबर एक्स मायनस एच प्लस मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. इथं प्लस घेतली आपण पहिली एक लाईन. और दुसरी लाईन कोणची घेतली पहा, इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट मायनस एच मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. पहा मित्रांनो, these are two lines passing through origin. हे बघा, these are two line passing through origin. These are two line passing through origin. These are two lines passing through origin. These are two lines passing through origin. These are two line passing through origin. आता बऱ्याचशा मुलामुलीच्या मनात प्रश्न विचारला पाळला असेल, का सर तुम्ही म्हणून राहिले बाबा दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हे पहा, वाय बरोबर एम एक्स, यम हा कॉन्स्टंट आहे, स्लोप आहे. इथं पहा बरं, एच कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा पूर्ण जर तुम्ही कॉन्स्टंट कन्सिडर केला तर या कॉन्स्टंटला तुम्ही यम म्हणू शकता. काय म्हणू शकता, यम. म्हणून इथं वाय बरोबर एम एक्स येते. वाय बरोबर कोण येते, एम एक्स. म्हणून सर काय म्हणतात पहा, दीज आर टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हा पूर्ण कॉन्स्टंट आहे म्हणजे तो स्लोप असेल. हा व्हेरिएबल आहे वाय बरोबर एम एक्स, हा वाय बरोबर एम एक्स. दीज आर टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता आपल्याला काय सांगते पहा, केस 1, केस 2 आणि केस 3 क्लिअरली इंडिकेट दॅट. काय इंडिकेट केलं पहा, केस 1, केस 2, केस 3 क्लिअरली इंडिकेट दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन. पहा, every homogeneous equation represent pair of lines. मित्रांनो, बोर्डवर दिसत नसेल, केअरफुली फक्त ऐकलं तरी चालेल. पहा, यामध्ये केस 1, केस 2, केस 3 या तिन्ही केसला असं क्लिअरली इंडिकेट दिलं की एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पहा, इथं दोन लाईन्स आल्या, ओरिजिनवरून पास होणार आहे. इथं दोन लाईन्स आल्या, ओरिजिनवरून पास होणार आहे. इथं दोन लाईन्स आल्या, ओरिजिनवरून पास होणार आहे. यावर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला दरवर्षी हा 3 मार्काला थेरम विचारतात. आपण एकदा रिकॅप घेऊ सगळ्याचा. पहा बोर्डवर थेरम पहा, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 एक्स अँड वाय रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. त्याचं असं म्हणणं आहे, या होमोजिनियस इक्वेशनमध्ये फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवा, इथे लिहून टाकायचं ए स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे बघा, त्याचं असं म्हणणं आहे, हे होमोजिनियस इक्वेशनमध्ये दोन लाईन्स आहे, त्या दोन लाईन ओरिजिनमधून पास होतात हे प्रूव्ह करा, असं त्याचं म्हणणं आहे. मग तुम्ही काय केलं पहा, जॉईंट इक्वेशन लिहिलं. यामध्ये किती लाईन्स आहे, 2. काल पाहिलं तुम्ही, 2 लाईनपासून ते इक्वेशन तयार होते. आता यामध्ये 2 लाईन्स आहे हे प्रूव्ह करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला हा थेरम 3 केसेसनं शिकवायचा. किती केसेसने शिकवायचा, 3 केस. हा केस नंबर 1, पहिली केस काय सांगा, बी बरोबर 0. बी बरोबर 0 टाकलं, ही इक्वेशन आहे, एक्स कॉमन काढा, 2 लाईन आल्या, ओरिजिनल पास होतात. समजली तुम्हाला. दुसरी केस कोणची आहे, ए बरोबर 0, बी बरोबर 0. लगेच तुमचं एक्स बरोबर 0, वाय बरोबर 0. दिस 2 लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. फक्त लिहून पाहायची, प्रॅक्टिस करायची. एकच कंडिशन आहे तुमची, केस नंबर 3. ती पण एकदम सोपी, आपण ऑलरेडी अगोदर पाहिलेली आहे, डबल एकदा घेतली सरनं. केस नंबर 3 मध्ये काय, बी नॉट इक्वल टू 0, इक्वेशन 1 डिवायडेड बाय बी. गोष्ट लक्षात ठेवा, पुस्तकात ही केस दिलेली आहे, तुम्ही अशी बी तयार करू शकतात. ए नॉट इक्वल टू 0, इक्वेशन 1 डिवायडेड बाय ए. इथं जसं वायच्या 2 किमती भेटल्या, तसं जर आपण याला एनं डिवाइड जर केलं तर एक्सच्या 2 किमती भेटतात, तसं लिहिलं तरी चालते. बरोबर आहे. मी इथं वायच्या किमती काढल्या, डिवायडेड बाय बी, ए बाय बी एक्स स्क्वेअर 2h बाय बी एक्स वाय हे इक्वेशन आलं. याला मी ट्रान्सफर केलं, हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय घेतला, दोन्ही टाईमला दोन्ही टर्म ॲड केल्या. इकडे लक्षात ठेवा, डबल हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय
आपलं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन वायमध्ये असेल तर वायचा कोइफिशियंट घ्या. आपण ठरवून म्हटलं होतं वायची किंमत काढायची. कोइफिशियंट ऑफ वाय 2h/bx 2 कटले x²x² ही टर्म दोन्ही साईडला म्हणजेच या ठिकाणी आणि या ठिकाणी ॲड करा. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडचा नियम आहे, जशी टर्म ॲड केली तसा हा परफेक्ट स्क्वेअर असतो. कसा काढायचा? हा वाय हा hx/b² बीनं मल्टिप्लाइड बीनं डिवाइड. याच्या पुढं समजून सांगण्याची गरज नको. याच्यामधून x² कॉमन काढा. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे प्लस मायनस येईल. ही टर्म इकडे येईल. दोघांचे डिनॉमिनेटर सेम. दोघांचे ॲडिशन करा. याच्यापासून 2 टर्म तयार करा. पहिली टर्म आणि दुसरी टर्म. मुलं म्हणतील का हो सर हा कुठं y बरोबर mx आहे. h कॉन्स्टंट, a कॉन्स्टंट, b कॉन्स्टंट, टोटल कॉन्स्टंट असल्यामुळं इथं y बरोबर mx येईल. दीज आर 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. देअरफॉर केस 1, केस 2, केस 3 क्लिअरली इंडिकेट दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. उद्याच्या पिरियडपर्यंत तुम्हाला पूर्ण थेरम लिहून दाखवायचं आहे. काही अडचण असेल तर पटकन विचारायचं किंवा कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं तुम्हाला. तसं माझ्या मते थेरम अवघड नाही आहे. तुम्हाला मनाला समजून सांगायचं होमोजिनियस इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत. हे जर आम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर हे प्रूव्ह करण्यासाठी 3 केसेस घेतो मी. माझ्यासोबत म्हणायचं जॉईंट इक्वेशन लिहा. केस नंबर 1 मनासोबत b बरोबर 0 इक्वेशन 1 2 लाईन तयार होतात. दुसरं बी बरोबर 0 आला. दुसरं काय a बरोबर 0 b बरोबर 0. काय आलं तुमचं x बरोबर 0 y बरोबर 0. दीज आर 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तिसऱ्या केसमध्ये लक्ष द्या. तिसऱ्या केसमध्ये आपल्याला y किंवा xची किंमत काढू शकतो. मनाला ठरवा आपल्याला yच्या किमती काढायच्या. मग आपल्याला yच्या किमती काढायच्या म्हणजे b नको, म्हणजे डिवायडेड बाय इक्वेशन 1/b. काय आलं पहा a/bx² 2h/bxy + y². कोणाची किमती काढायच्या? yच्या. मग तुम्ही a/b ला ट्रान्सफर करा x² ला. हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ y घ्या. दोन्ही साईडला ॲड करा. साधी ॲडिशन घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड घ्या. तुम्हाला 2 इक्वेशन येतात y बरोबर mx चे. These are 2 line passing through origin. Therefore, every homogeneous equation of second degree x and y represent a pair of straight line. असं कोण सांगितलं? केस 1, केस 2, केस 3. Acute angle between the lines passing through origin ax² + 2hxy + by² is equal to 0 is tan theta is equal to 2 times √h² - ab upon a + b where a + b not equal to 0. मित्रांनो आपल्याला काय प्रूव्ह करायचं पहा. हे जे जॉईंट इक्वेशन आहे या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहे. त्या 2 लाईन्समधला ॲक्यूट अँगल हा असतो हे आपल्याला प्रूव्ह द्यायचं. पहा लेट जॉईंट इक्वेशन ऑफ pair of lines passing through origin काय पहा इथं आलेलं आहे तुमचं ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 इक्वेशन 1. पहिली गोष्ट आपल्याला थेरम चालू करायच्या अगोदर थेरमचा अर्थ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत थेरम समजत नाही. बरेचसे मुलं म्हणतात सर थेरम अवघड असतात. काही मुलं थेरम पाठ करतात. ॲक्च्युअल कधीच थेरम पाठ करण्याची गरज नसते. ते आपल्याला कळलं पाहिजे काय विचारलं आहे आणि काय करायचं आहे. त्याचं काय म्हणणं आहे पहा. या जॉईंट इक्वेशनमध्ये किती लाईन्स आहे? 2. दोन्ही लाईन कुठून पास होतात? ओरिजिन. त्यामधला ॲक्यूट अँगल हा या फॉर्म्युलाने काढला जातो असं त्याचं म्हणणं आहे. मग चला बरं आपण पाहू एकदा डायग्रामनुसार. हे जॉईंट इक्वेशन आहे. या जॉईंट इक्वेशनमध्ये काय झालं पहा. डायग्रामकडे लक्ष द्या. डायग्रामला मार्क नाही पण तुम्हाला डायग्राम समजली पाहिजे. हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस. याच्यामध्ये किती लाईन्स आहे? 2 लाईन्स. ही झाली तुमची पहिली लाईन्स. ही झाली तुमची दुसरी लाईन्स. बरोबर आहे. ह्या दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होतात. या लाईन्समधला अँगल हा थिटा असतो. त्या थिटा अँगलची किंमत आपली टॅन थिटा बरोबर 2 टाइम्स √h² - ab अपॉन a + b एवढं प्रूव्ह करायचं आहे. अशी जादू आहे का सांगा बरं. हां हे जॉईंट इक्वेशन या 2 लाईन याच्यामधला अँगल हा असं डायरेक्ट प्रूफ येणार आहे का? नाही. आपल्याला तो प्रूफ आणण्यासाठी कशा प्रकारे प्रूव्ह करायचं आहे आपलं पहिलं प्लॅनिंग असलं पाहिजे. मला जर या 2 लाईनमधला अँगल आहे जर प्रूव्ह करायचा असेल तर पहिला प्रश्न दोन्ही लाईन कुठून पास होतात? ओरिजिनमधून. मग पहिल्या लाईनचा स्लोप किती कन्सिडर करसान? सपोज ओरिजिनमधून पहिली लाईन जी पास झालं तिचा स्लोप m1 आहे. ओरिजिनमधून जी दुसरी लाईन पास झाली दुसरी लाईन त्या दुसऱ्या लाईनचा स्लोप किती कन्सिडर केला मी? m2. म्हणजे मी काय कन्सिडर केलं पहा m1 आणि m2 आर द स्लोप ऑफ 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. पहा फिगरमध्ये पहा
M1 आणि M2 ह्याच्या दोन लाईन्स आहे, त्या दोन लाईन ओरिजिनमधून पास होतात. किंवा असं म्हणा M1, M2 आर स्लोप ऑफ टू लाईन्स. काय मित्रांनो, स्लोप ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. M1 and M2 आर द स्लोप ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पहा सर काय म्हटले, M1, M2 आर द स्लोप ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. M1 आणि M2 दोन स्लोप्स आहे, दोन स्लोप ओरिजिनमधून पास होतात असं त्याचं म्हणणं आहे. M1 आणि M2 आर द स्लोप ऑफ टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तर आपण बेसिक पॉईंट तयार केले, त्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं M1 आणि M2 जर स्लोप असतील देअरफॉर सम ऑफ स्लोप. पहा मित्रांनो शब्द काय वापरला, सम ऑफ स्लोप्स. सम ऑफ स्लोप्स म्हणजे काय, M1 प्लस M2 इज इक्वल टू -2h/b इक्वेशन 1. M1 M2 प्रोडक्ट ऑफ स्लोप मस्ट बी इक्वल टू a/b. या दोघांमध्ये एक इक्वेशन द्यायचं. म्हणजे जर आपण असं जर म्हटलं की बा जॉईंट इक्वेशन आहे, जॉईंट इक्वेशनमध्ये दोन लाईन्स आहे, मग आपल्याला त्याच्यामधला अँगल काढायचा आहे. मग त्या अँगलचं रिलेशन ABS सोबत लावायचं आहे. सो स्लोपच्या भाषेत लागते, कसं लागते पहा, M1 आणि M2 आर द स्लोप ऑफ टू लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून ज्या दोन लाईन पास होतात त्या समचा स्लोप हा -2h/b असतो. प्रॉडक्ट ऑफ स्लोप a/b असतो. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला काय करायचं, अँगल काढायचा आहे. मग आता मी काय केलं पहा, जॉईंट इक्वेशन लिहिलं. दोन लाईन्स पाहिल्या, पहिल्याचा स्लोप M1, दुसरा स्लोप M2, दोघांची सम एवढी आहे, दोघांचा प्रॉडक्ट एवढा आहे. आता मला या दोन लाईनमधला अँगल काढायचा आहे. मी काय म्हणतो पहा, वी नो, तुम्हाला माहिती आहे आय कुड अँगल बिटवीन टू लाईन्स. वी नो अँगल बिटवीन टू लाईन्स. जर तुमच्या दोन लाईन ओरिजिनमधून पास होत असतील तर त्या लाईनमधला अँगल कसा काढता पहा, वी नो अँगल बिटवीन टू लाईन्स. आता अँगल बिटवीन टू लाईन्स हा डायरेक्ट नाही येणार, आपल्याला स्लोप माहिती आहे. आपण काय म्हणू, अँगल बिटवीन टू लाईन्स इन टर्म्स ऑफ स्लोप. पहा काय असतो सांगा, टॅन थिटा इज इक्वल टू, बोला M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. आपण बऱ्याच अगोदरपासून तुम्हाला सांगितलेलं आहे, जर आपल्याला स्लोप दिलेला असेल आणि आपल्याला अँगल काढायचा असेल तर स्लोप इन टर्म्स ऑफ अँगल असतो M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. वेअर M1 आणि M2 आर द स्लोप ऑफ टू लाईन्स. M1 M2 कोण आहे तुमचे, स्लोप ऑफ लाईन्स. बेसिकमध्ये झालेलं आहे तुमचं. दोन लाईन्स दिल्या असतील इंटरसेक्टिंग, त्याच्यामधला जर अँगल काढायचा असेल तर तो अँगल काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला तुम्ही, M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. त्या बेसिकमध्ये तेही शिकवलं तर सरनं, M1 मायनस M2चा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स M1 M2. आता इक्वेशन नंबर 3 आलं. मला हे प्रूफ द्यायचा, यासाठी मला M1 प्लस M2 माहीत आहे, M1 M2 माहीत आहे, मला काढायचं आहे M1 मायनस M2. मला M1 मायनस M2 माहीत आहे का, नाही. जोपर्यंत मला M1 मायनस M2 माहीत होणार नाही तोपर्यंत प्रूफ येणार नाही. आपल्या गणिताची एक कोड लँग्वेज असते, ती आपल्याला समजली पाहिजे. आपण हसत खेळत असं म्हणतो बा, गणित आपल्याला बोलते, गणिताचा साक्षात्कार होतो. जसा लोकाला देवाचा साक्षात्कार तसा आपल्याला गणिताचा साक्षात्कार होतो. कसा साक्षात्कार होतो गणिताचा पहा, मला इथे M1 मायनस M2 काढायचा. तो काढण्यासाठी मला कोण दिला, M1 प्लस M2 आणि M1 M2. म्हणजे मला M1 मायनस M2 फाइंड आउट करण्यासाठी मला दोन लोकांची मदत घेणे. पहिल्याचं नाव काय आहे, M1 प्लस M2. दुसऱ्याचं नाव काय आहे, M1 M2. म्हणजे मला M1 मायनस M2चा असा फॉर्म्युला तयार करायचा ज्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन 2 जन्म घेतो. पहा हा साक्षात्कार आहे गणिताचा. मला M1 मायनस M2 काढण्यासाठी मला इक्वेशन 2चा जन्म करायचा. मग काय म्हटलं पहा, M1 मायनस M2चा स्क्वेअर इज इक्वल टू, हा मित्रांनो बोला, M1 प्लस M2चा स्क्वेअर -4 टाइम्स M1 M2. बऱ्याच मुलांना वाटतं ही आयडेंटिटी चुकीची आहे. तुम्ही काय करा, रफ पेज काढा, रफ पेजवर हे आयडेंटिटीज लिहायचं येणार हे उत्तर येते. तुम्ही सांगा हेच का घेतलं, कारण आपल्याला M1 प्लस M2 माहिती आहे, M1 M2 माहिती आहे. म्हणजे आपल्याशी गणित बोललं की ह्या दोन किमतीवर आपण फॉर्म्युला तयार केला. तर फॉर्म इक्वेशन 2. चला पहा इक्वेशन 2 वरून मोठे डोळे करा तुमचे. M1 मायनस M2चा स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ M1 प्लस M2. M1 प्लस M2 कोण आहे पहा, -2h/b ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू व्हॉट इज ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ M1 M2 a/b. बस सिम्पल आहे, सिम्प्लिफाईड करायचं. इकडे पहा -2चा स्क्वेअर किती आला, 4h² अपॉन b स्क्वेअर -4 a/b. इथं b स्क्वेअर, इथं b आहे, याला b न मल्टिप्लाइड b न डिवाइड करा. खाईल सांगा
4h² मायनस 4ab अपॉन बी स्क्वेअर. म्हणजे काय आलं सांगा, मला m1 मायनस m2 पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड, m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस मायनस, इथं 4 कॉमन काढले तरी चालेल, किंवा पुढच्या स्टेपमध्ये लिहा. इथं जर मी 4 कॉमन काढली, इथं कोण राहिलं, h² मायनस ab बाय बी. म्हणजे इथं काही प्लस मायनस 2/b अंडर रूट h² मायनस ab. पहा मित्रांनो, मला या ठिकाणी m1 मायनस m2ची किंमत भेटली. ती m1 मायनस m2ची किंमत किती आली पहा बरं, 2/b अंडर रूट h² मायनस ab. आता मी काय करेल, मला अँगल काढायचा आहे, तो बी ABHमध्ये काढायचा आहे. देअरफॉर इक्वेशन 3 मधलं पूर्ण रॉ मटेरियल तयार झालं. कसं झालं पहा, इथं टॅन थिटा जसाच्या तसा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m1 मायनस m2. मॉड घेतल्यामुळं अँगल ॲक्यूट असल्यामुळं निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ नका. तिथं काय घ्या, 2/b अंडर रूट h² मायनस ab अपॉन 1 प्लस m1 m2 कोण आहे, a/b. क्रॉस मल्टिप्लाइड करा चला, 2/b h² मायनस ab b प्लस a अपॉन b. बीला b कॅन्सल झाला, काय शिल्लक राहिलं पहा, टॅन थिटा इज इक्वल टू, हां मित्रांनो, 2 टाइम्स, हां पहा माऊली बोर्डवर, h² मायनस ab अपॉन a प्लस b, वेअर a प्लस b नॉट इक्वल टू 0. पहा टॅन थिटा बरोबर 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. दरवर्षी अल्टरनेट प्रूफ विचारतो, पहिला किंवा हा दोघापैकी एक विचारला जातो. टॅन थिटा बरोबर 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस a प्लस b नॉट इक्वल टू 0, हेन्स इट इज प्रूव्ह. पहा बरं मित्रांनो, एकदा डबल. आता आपण थेरमचा रिकॅप घेऊ. थेरममध्ये कसं प्रूव्ह करायचं पहा, जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहे, त्या दोन लाईन्समधला अँगल हा आपला टॅन थिटा बरोबर 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b एवढा असतो. हे प्रूव्ह करायचं. काय काय केलं पहा तुम्ही, जॉईंट इक्वेशन लिहिलं, याच्यात किती लाईन्स आहे, 2. डायग्राम स्वतःसाठी काढायच्या. डायग्रामनं आपल्याला अंदाज येतो काय प्रूव्ह करायचं. हां, याच्यामधला अँगल हा येतो, हे प्रूव्ह करायचं. पहिल्या लाईनचा स्लोप m1, दुसऱ्याचा m2. m1 m2 आर द स्लोप ऑफ 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. समजलं. सम ऑफ स्लोप किती आहे मग, हे शिकवलेलं आहे, m1 प्लस m2 मायनस 2h/b. याचाही प्रूफ असतो. m1 m2 किती, a/b. इक्वेशन 2. तुम्हाला काय काढायचा, अँगल. मग इथे हेडिंग लिहायची, अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप m1 मायनस m2 1 प्लस m1 m2. आता m1 m2 कोण आहे, a/b. m1 मायनस m2 माहिती आहे का, नाही. तो आल्याशिवाय तुम्हाला थेरम येईल का. मग गणितातला साक्षात्कार काय आहे, m1 मायनस m2ची किंमत काढण्यासाठी आपल्याला m1 प्लस m2 आणि m1 m2च्या व्हॅल्यू माहीत असल्या पाहिजेत. मग m1 मायनस m2चा स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 m2. हे किमती टाका, मल्टिप्लाइड डिवाइड करा, ही किंमत आली. हे आलेली m1 मायनस m2ची किंमत घ्या, या ठिकाणी पुट करा, तुमचं रिक्वायर्ड आन्सर येते. हे जर तुम्हाला 3 मार्काला विचारलेलं असेल तर कोणकोणत्या स्टेप अवेलेबल पाहिजे पहा. इथपर्यंत ही स्टेप तुम्हाला येत असेल तर 1 मार्क पडेल. ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही इथं प्लस मायनस नाही घेतलं, फक्त m1 मायनस m2 बरोबर ही टर्म घेतली तर तुमचा 1 मार्क जाईल. तुम्ही जर आउट ऑफमध्ये किंवा अबोव 90मध्ये असेल तर याला 1 मार्क असतो. हा प्लस मायनस नेसेसरी आहे, हा तुम्ही लिहिलाच पाहिजे. प्लस मायनस 2/b h² मायनस ab. म्हणून सॉरी, इथं तुम्ही प्लस घेतलं, इथं तर मायनस घेतलंच नाही बाळा. हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे त्या ठिकाणी मायनस साईन घेतली नाही, मॉड असल्यामुळे मायनस साईन काढून टाकली, क्रॉस मल्टिप्लाइड केलं, हेन्स इट इज प्रूव्ह. या ठिकाणी प्रूव्ह झालं की त्या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स असतात, त्या 2 लाईन्समधला अँगल हा टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b एवढा असतो. इथं झालं 3 मार्कांनी. आता याच्यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण नोटच्या स्वरूपात शिकवतो. महत्त्वाचे पॉईंट हायलाइट्स करायचे. पहिले महत्त्वाचे पॉईंट पहा, यामध्ये 2 लाईन्स आहे, बरोबर आहे. 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर. पहा, इफ 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, जर आपल्याला दिलेल्या 2 लाईन्स जर परपॅन्डिक्युलर आल्या, त्याच्या स्लोपमध्ये कंडिशन तयार होते. पहा, 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, याच्यामधल्या 2 लाईन जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर आल्या तर स्लोपच्या भाषेत काय असते पहा, प्रॉडक्ट ऑफ स्लोप मस्ट बी इक्वल टू -1. 2 लाईन जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील त्याच्या स्लोपचा गुणाकार -1 एवढा असतो. आता फॉर्म इक्वेशन सेकंड पहा बरं, तुमचं डोळे मोठे करून. इक्वेशन सेकंडनं काय सांगितलं, m1 m2 बरोबर कोण आहे, a/b. 2 लाईन्स कशा आहे, परपॅन्डिक्युलर. म्हणजे इथे a/b बरोबर किती येईल, -1 इम्प्लाइज दॅट a इज इक्वल टू -b इम्प्लाइज दॅट a प्लस b मस्ट बी इक्वल टू 0. काय असेल मित्रांनो,
ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू 0. दोन लाईन जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर आल्या असतील तर त्यावेळेस ए प्लस बीचं उत्तर किती येते तुमचं 0 झालं. आता उलटी भाषा पहा, इफ टू लाईन्स आर परपॅन्डिक्युलर M1 M2 बरोबर -1. अनादर इफ ए प्लस बी बरोबर 0 देन टू लाईन्स आर परपॅन्डिक्युलर. कॉन्व्हर्सल या कॉन्व्हर्सली काय झालं तुमचं कॉन्व्हर्सली पहा, ए प्लस बी बरोबर 0 देअरफॉर टू लाईन्स आर परपॅन्डिक्युलर. टू लाईन्स कशा आहे तुमच्या परपॅन्डिक्युलर. जर दोन लाईन जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील ते स्लोपचा गुणाकार -1. M1 M2 बरोबर -1 देअरफॉर ए बाय बी बरोबर -1 ए बरोबर -b ए प्लस बी इज इक्वल टू 0. कॉन्व्हर्स प्रूव्ह झाला तुमचा. आता याच्यात दुसरी कंडिशन दिलेली आहे, टू लाईन्स आर पॅरलल ऑर कोइन्सिडंट. पहा, टू लाईन्स आर पॅरलल. दोन लाईन्स ह्या तुमच्या पॅरलल असतील किंवा कोइन्सिडंट असतील. म्हणजेच कोइन्सिडंट म्हणजे कशा एकमेकावर लाय झालेल्या असतील सारख्या. समजा ही लाईन आणि ही लाईन एकमेकावर कोइन्साइड झालेली आहे म्हणजे कसं आहे स्लोप सेम असतो. स्लोप कसा असतो सेम. टू लाईन्स आर पॅरलल ऑर कोइन्सिडंट देन काय असते पहा, देन असते M1 मस्ट बी इक्वल टू M2. दोन लाईन एकमेकाला जर पॅरलल असतील, पॅरलल स्पष्ट भाषेतल्या, किंवा दोलेल्या लाईन जर कोइन्सिडंट असतील म्हणजे स्लोप जर सेम असेल तर M1 बरोबर कोण असते M2. देअरफॉर इक्वेशन 1 पहा बरं. सेकंड कसं येईल तुमचं इक्वेशन सेकंड. हे पहा M1 प्लस M2 बरोबर -2h/b. इथे M1 प्लस M2 म्हणजे दोन्ही स्लेप सेम आले तुमचे स्लेप. आता ह्या ठिकाणी जर दोन स्लोप तुमचे सेम आले तर त्या ठिकाणी कोणची कंडिशन डेव्हलप होते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. काय येईल पहा, M1 बरोबर आहे प्लस M1 बरोबर किती आलं -2h/b. पहा मित्रांनो इथे किती आलं पहा, M1 प्लस M1 2M1 बरोबर -2h/b. 2ला 2 कटला. M1ला M कन्सिडर करू आपण. काय येईल पहा, स्क्वेअरिंग बोथ साईड M² बरोबर h²/b². काय येईल तुमचा h²/b². सॉरी इथं थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं आपल्याला. M1 प्लस M2 बरोबर -2h/b ही कंडिशन नाही. पहा अशा पद्धतीने बी येऊ शकतो आपण. ते h²/b² आलं मग डबल दुसरं इक्वेशन तयार करा, दोन्ही इक्वेट करा, मग तिथे येते h² - ab मस्ट बी इक्वल टू 0. या पद्धतीने नाही सांगायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा, इफ टू लाईन्स आर कोइन्सिडंट ऑर पॅरलल देन M1 बरोबर M2. पहा बरं मित्रांनो, तुम्ही दोन थेरम या ठिकाणी शिकलेले. तिसरा थेरम एकदम इंटरेस्टिंग होता, दुसराही इंटरेस्टिंग होता. दोन ॲक्यूट अँगल, दोन लाईन्समधला तुम्हाला ॲक्यूट अँगल काढायचा होता. तो ॲक्यूट अँगल हा tan θ बरोबर 2 टाइम्स √h² - ab/a+b असतो. पहा एकदा बोर्डवर जॉईंट इक्वेशन घ्या. जॉईंट इक्वेशन दोन लाईन्स घ्या. पहिल्या लाईनचा स्लोप M1, दुसऱ्याचा M2. सम ऑफ स्लोप, प्रॉडक्ट ऑफ स्लोप, अँगल इन टर्म्स ऑफ स्लोप. आलेली किंमत प्रूव्ह करा. त्या ठिकाणी टाका. M1 - M2 काढायचा आहे. मग कसा ब्रॅकेटचा स्क्वेअर M1 प्लस M2² - 4M1 M2 किमती टाका. ही किंमत महत्त्वाची असते. इक्वेशन 3 हे याच्यामध्ये किंमत पुट करा. हे तुमचं हेन्सिटीज प्रूव्ह झालं. दोन कंडिशन, दोन लाईन जर परपॅन्डिक्युलर असतील तर a/b बरोबर -1 a - b a प्लस बी बरोबर 0. दुसरं टू लाईन्स आर पॅरलल M1 बरोबर M2 देन काय कंडिशन तयार होते पहा, h² - ab बरोबर 0 इम्प्लाइज दॅट h² बरोबर ab. म्हणजे आपण या ठिकाणी दोन कंडिशनही शिकलो. दोन लाईन परपॅन्डिक्युलर असतील तर a प्लस बी बरोबर 0. दोन लाईन जर पॅरलल किंवा कोइन्सिडंट असेल तर h² - ab बरोबर 0 और h² बरोबर ab. आजच्या पिरियडमध्ये आपण दोन थेरम शिकलेले. दोन्ही थेरम आजच्या आज पाहायचे, लिहून पाहायचे. उद्या मी तुम्हाला थेरम लिहायला देणार आहे, तुम्हाला ते लिहिता आले पाहिजेत. सो स्टॉप हिअर. थँक्यू.